कायदा करणाऱ्या केंद्र सरकारचा, अन्यायकारी कायदा करणाऱ्या केंद्र सरकारचा, अन्यायकारी कायदा करणाऱ्या राज्य सरकारचा, काँग्रेस पक्षाचा, महाविकास आघाडीचा. महाराष्ट्र विषय जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करण्याची मागणी जोरदार झाली आहे. जनसुरक्षा विधेयक विरोध संघर्ष समितीच्या वतीने आज 10 सप्टेंबर महात्मा गांधी पुतळा श्रीरामपूर येथे तीव्र निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की हे विधेयक विधिमंडळात पाशवी बहुमतांच्या जोरावर मंजूर करण्यात आले असून ते घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक आहे. व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांच्या अत्यंत ढोबळ व्याख्या करून प्रामाणिक व्यक्ती, सामाजिक संघटना, पत्रकार व माध्यम संस्थांचा आवाज दडपण्यासाठी या विधेयकांचा गैरवापर होऊ शकतो. सदर कायद्यांमुळे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध चळवळींच्या संविधानिक आंदोलनावर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व अनुच्छेद 19 मध्ये दिलेले मूलभूत हक्क धोक्यात येतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. देशविरोधी व हिंसक कृत्यांचा आम्ही ठाम विरोध करतो, मात्र या नावाखाली लोकशाही मार्गाने लढवणाऱ्यांना घेरणे योग्य नाही. अधिक बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे कायदे अस्तित्वात आहेत, त्यामुळे या नव्या कायद्याची आवश्यकता नाही, असे संघर्ष समितीने स्पष्ट केले. दरम्यान समितीने विधेयक तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे. आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जो घटनाविरोधी, जनतेविरोधी आणि लोकशाही विरोधी विशेष जनसुरक्षा विधेयक जे मागील विधेयक मंडळ अधिवेशनामध्ये अतिशय पाशवी बहुमताच्या जोरावर लोकांचा विरोध असताना, अनेक लोकांच्या मोठ्या प्रमाणात हरकती असताना, या सर्व हरकती डावलून एकतर्फीपणाने पाशवी बहुमताच्या जोरावर या सरकारने हा जनता विरोधी कायदा आणलेला आहे. या कायद्याच्या माध्यमातून घटनेने आणि लोकशाहीने दिलेले जे काही अधिकार आहेत ते अधिकारच जनतेचे काढून घेण्याच्या दृष्टीने आणि सरकार सांगल तेच आणि सरकार जे काही आपल्याला करायला लावल तोच निर्णय योग्य, या पद्धतीनेच हा कायदा आहे. त्याला जो कोणी विरोध करेल, मग ती व्यक्ती असेल, पक्ष असेल, संघटना असेल, विरोधी पक्ष असतील किंवा पत्रकार असतील, जो कोणी सरकारच्या या निर्णयाला विरोध करेल तर सरकारच्या दृष्टीने तो देशद्रोही आहे, अर्बन नक्सल आहे आणि त्याला तातडीने कुठलाही ह्या कायद्याच्या आधारे त्यांना ताबडतोबीने तुरुंगात डांबण्यात येणार आहे. तुरुंगात डांबल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये जाऊन दाद मागण्याचा अधिकार नाहीये. सरकारने जी काही समिती नेमली त्या समितीकडेच न्याय मागता येईल अशा पद्धतीने हा कायदा आणलेला आहे. म्हणजे एकंदरीत सरकारच्या धोरणाविरुद्ध बोलणं हा आता गुन्हा ठरणार आहे आणि म्हणून या कायद्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. सरकारने विधान परिषद, विधानसभेमध्ये जरी हा कायदा पारित केलेला असला तरी रस्त्यावर या कायद्याची अंमलबजावणी आम्ही होऊ देणार नाहीये आणि त्या दृष्टीने आज महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. हे आंदोलन राज्यव्यापी आहे. राज्य पातळीवर जिल्हा कलेक्टर कचेऱ्या असतील, तालुका पातळीवर विविध ठिकाणी राज्यात हे आंदोलन सुरू आहेत आणि जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत तीव्र पद्धतीने हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.